तर यापुढचं आंदोलन FDO साहेबांना, संबंधित जे काही जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, शहर पुरवठा अधिकारी असतील, यांच्या तोंडाला न कळत काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हा प्रहारचा तुम्हाला या माध्यमातून मी इशारा देतो आहे। मुंडीवर पाय होश म्याव राशन माफियांकडे काय खाली मुंडीवर पाय होश म्याव राशन माफिया होश म्याव मुर्दाबाद मुर्दाबाद राशन माफिया मुर्दाबाद कलेक्टर साहेब होश म्याव माफियावर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे प्रशासन होश म्याव प्रशासन होश म्याव नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। आज मोदी सरकारने जी फ्री ऑफ कॉस्ट धान्य जे आहे राशनाचं ते जनसामान्यांना त्या पद्धतीने मिळत नाही। ते धान्य सगळे हे काही राशन माफिया असतील हे काळ्या बाजारात घेऊन जातात। काळ्या बाजारात घेऊन जाऊन असे 2-4 ठिकाणी त्यांच्या मिल आहेत। एक चिंचोळे MIDC येथील मैनूस शेख नावाची, वसीम नावाची राईस मिल आहे। तिथून कर्नाटक असेल, सोलापूर जिल्हा असेल, शहर असेल, लहान मुलं असतील त्यांना तांदूळ दिलं जातं। ते जे तांदूळ आहे लहान मुलांच्या, जनसामान्यांच्या तोंडातून राशन माफिया गिळंकृत करतात। पालकमंत्र्यांनी परवा वाळू माफियांना NPD अंतर्गत कारवाई केली, तशी या राशन माफियांना NPD अंतर्गत कारवाई करावी असं सुद्धा निवेदन पालकमंत्र्यांना मी देणार आहे। आज जिल्हा प्रशासनाला, जिल्हा कलेक्टर साहेबांना आज निवेदन देण्यात आलं। राशन माफिया जे आहेत, 2 नंबरचे धंदे जे करतात, काळ्या बाजारात जे काही धान्य जातं, जे काही धान्य आहे ते सर्वस्वी हे राशन माफिया गिळंकृत करून त्याचा गोरखधंदा यांनी चालवलेला आहे। काल मी आदरणीय आपले पोलीस आयुक्त साहेब यांना सुद्धा संबंधित व्हिडिओ पाठवले। 2 गाड्या जे आहेत जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये पकडलेले होते, त्याच्यामध्ये म्हणजे शासनाचे शिक्के असलेले असे बारदाने आहेत। तरीसुद्धा संबंधित FDO असतील किंवा त्यांचे जे काही झोन अधिकारी असतील ते गाड्या सोडून देण्यात आल्या। अजून एक गाडी तिथं तशीच जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये आहे। तर त्यांनी संबंधित राशनचा जो काही असेल हा जो हे घेऊन, नमुना घेऊन प्रयोगशाळेत पाठवणं गरजेचं असताना इथंच राशन माफियाकडून पैसे घेऊन FDO संबंधित त्यांचे अधिकारी असतील हे जे काही राशनच्या गाड्या आहेत सर्रासपणे सोडून देत आहेत। त्याच्यामुळं राशन माफिया हे बोकाळलेले आहेत। फार मोठा गोरखधंदा चालू आहे, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आहे। तर यापुढचं आंदोलन FDO साहेबांना, संबंधित जे काही जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, शहर पुरवठा अधिकारी असतील, यांच्या तोंडाला न कळत काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हा प्रहारचा तुम्हाला या माध्यमातून मी इशारा देतो आहे। आणि गुलबर्ग्यावरून जे काही राशन इथं सोलापूर शहरात असेल, जिल्ह्यात येतं, हे पॉलिश करून चिंचोळे येथे MIDC वसीम नावाची जी राईस मिल आहे तिथं हे जे काही पॉलिश करत नाहीत, हे सोनं पॉलिश करून जे काही लोकांना लुटतात, तसं हे राशनचा धंदा जे काही गहू तांदूळ पॉलिश करून हे लोकांना लुटत आहेत। जनसामान्यांच्या तोंडातला घास, लहान मुलांच्या तोंडातला घास हा हे सगळे राशन माफिया गिळंकृत करत आहेत। याचा पर्दाफाश केलेला आहे। 2-3 व्हिडिओसुद्धा ह्याच्यामध्ये माझ्याकडे आहेत। व्हिडिओसुद्धा FDO साहेबांना असतील, कलेक्टर साहेब असतील, पोलीस प्रशासनाला पाठवलेले आहेत। 4-5 दिवसाच्या आत कारवाई नाही झाली तर FDOला आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही, हे या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद। हो, दिवसाढवळा देखील तांदळाचा मार्ग जे आहे पलटी करून जे रिक्षामधनं जाते, कुठेतरी अधिकाऱ्यांनी यांचे लागेदोरे आहेत। 100% अधिकाऱ्यांनी यांची लागेबंद असणं शक्य नाही, 100% आहेत। कारण जेणेकरून मला सांगा, जर आज एखादी साधी चोरी जरी केलं तर पोलीस प्रशासन लगेच पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतं। पण संबंधित राशन माफिया, पोलीस प्रशासन ह्याच्यामध्ये काय करतं की बाबा संबंधित FDO असतील किंवा ते जे अधिकारी असतील, झोन अधिकारी, त्यांना बोलवतं। ते झोन अधिकारी काय करतात, माझं धान्य नाही, हे राशनचं धान्य नाही आहे, हे शासनाचं नाही आहे म्हणून असा रिपोर्ट देतात। मग पोलीस प्रशासन नाही इलाज होतो, मग ती गाडी सोडल्याशिवाय पोलीस प्रशासन राहत नाही। तर याच्यामध्ये हे FDO असतील, महसूलचे काही अधिकारी असतील, त्यांचे झोन अधिकारी असतील, हे सगळे यामध्ये सामील आहेत।